जिंदाबाद जिंदाबाद। भारत माता की जय, भारत माता की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। भारतीय ॲटो रिक्षा कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या वतीने आज नागपूर शहरातील, नागपूर महानगरातील आपले जे ॲटो चालक कामगार आहे बंधू भगिनी, हे मागील काही दिवसापासून त्रस्त झालेले आहे। कारण की अचानकपणे 56 रुपये लिटरनी मिळणारा LPG गॅस हा अचानकपणे कुठल्या पंपावर 70 रुपये लिटर, कुठल्या पंपावर 90 रुपये लिटर, कुठल्या पंपावर 80 रुपये लिटर, कुठल्या पंपावर 95 रुपये लिटर अशा प्रकारचं मनमानी पद्धतीने पंप चालक हे LPG गॅसची विक्री करत आहे। आणि असं करीत असताना कुठेही LPG गॅसची सध्या स्थितीमध्ये तुटवडा नसताना LPG गॅसचा तुटवडा असल्याचं त्या ठिकाणी दर्शविण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ॲटो चालकांची त्या ठिकाणी गर्दी होत आहे आणि या गर्दीचा फायदा घेत पंप चालक हे LPG गॅसची मनमानी भावाने विक्री करीत आहे। एकीकडे शासन असं म्हणते की महिनाभर पुरर अशा प्रकारचा LPG गॅस, LPG सिलेंडर एवढा साठा आपल्या भारतामध्ये आहे, आपल्या राज्यामध्ये आहे, आपल्या महानगरामध्ये आहे। असं असतानाही अचानकपणे ॲटो चालकांवर हा एक मोठा भुर्दंड 56 रुपये लिटरनी मिळणारा LPG गॅस अचानकपणे 90 रुपये 80 रुपये लिटरनी जो मिळत आहे, यासाठी सर्व ॲटो चालक आमच्या संघटनेचे ॲटो चालकांनी भारतीय ॲटो रिक्षा कामगार संघाची, भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात बैठक घेतली आणि बैठक घेऊन हा सर्व प्रकार त्या ठिकाणी सांगितल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की तात्काळ संविधान चौकामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आपण या दरवाढीचा निषेध केलाच पाहिजे, शासनाकडे निवेदन झालाच पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये आता युद्धजन्य स्थिती आहे। 3 देश आपसामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू आहे आणि अमेरिका, इस्रायल आणि इराक अशा प्रकारचं युद्ध सुरू असताना त्या ठिकाणी अतिशय परिस्थिती खराब झालेली आहे। महिनाभर चालल, 2 महिने चालल की 3 महिने चालल याची काही शाश्वती नाही, अशा प्रकारचं युद्ध त्या ठिकाणी सुरू आहे। आणि संपूर्ण ज्या मग गॅस सिलेंडर असो, LPG गॅस असो, तेल असो, ह्या सर्व बाबी ज्या आहे या आपल्याला इराणच्या भरोश्यावर अवलंबून राहावं लागत आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकार एकीकडे सांगत आहे की महिनाभर पुरल एवढा साठा आमच्याकडे उपलब्ध असताना आत्तापासूनच अशा प्रकारची LPG गॅसची या ठिकाणी ॲटो चालकांना त्या ठिकाणी वेठीस धरण्यात येत आहे। LPG गॅसची दरवाढ करण्यात आलेली आहे। सरकारने अशी कुठेही अधिकृत घोषणा केलेली नाही। 56 रुपये प्रति लिटर ही सरकारी दर आहे। असं असताना ॲटो चालकांवर हा अन्याय आहे। या अन्यायाच्या विरोधात आज संविधान चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देणार आहे आणि ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे की अशा प्रकारचं ॲटो चालकांची या ठिकाणी लूट करण्यात येत आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की नागपुरातील ॲटो चालकांची, ॲटो कामगारांची संख्या 50,000पेक्षा जास्त आहे
अतिशय प्रामाणिकपणे नागपूर शहराची आमचे ॲटो चालक प्रामाणिकपणे सेवा करीत आहे. आज आमच्या भगिनी देखील आज नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ॲटो चालवत आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे सेवा करत आहे. असं असताना पहिलेच आता 2 दिवसापूर्वी सरकारने ॲटोवर बंदी घातलेली आहे, ॲटोचा परवाना मिळणार नाही आणि अशा प्रकारे सर्व काही द्विधा मनस्थितीमध्ये ॲटो चालक असताना दुसरीकडे ई रिक्षा वाढत आहे आणि ओला उबेरची संख्या वाढत आहे आणि तिसरीकडे ॲटो चालक हा प्रचंड चिंतेमध्ये आलेला आहे. अशी द्विधा मनस्थिती संपूर्ण महानगरामध्ये असताना अचानकपणे LPG गॅसची जी या ठिकाणी दरवाढ झालेली आहे आणि अनधिकृत दरवाढ झालेली आहे, याचा निषेध नोंदवण्याकरिता आजही या ठिकाणी आमचं धरणं आंदोलन आहे. काय नाव तुमचं? नमस्कार, माझे नाव प्रमोद वंजारी आहे. मी धरणा मोर्चा कशाबद्दल आहे? मी भारतीय ऑटो रिक्षा कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ जे गॅस दरवाढी झाली आहे LPG गॅस त्याच्या विरोधामध्ये आमच्या हा जीवनभाऊ तायवाडे यांच्या नेतृत्वामध्ये इथे आम्ही धरणा आंदोलनचा कार्यक्रम करत आहे. काय कारण आहे मग? कारण हे आहे की आता 8 दिवसापूर्वी आमचे जे ऑटो चालक भाऊ 56 रुपये पर लिटरनं LPG गॅस ऑटोमध्ये टाकायचे, तर आता 8 दिवसामध्ये एकदम 56 रुपयावरून 90 रुपये कुठे 95 रुपये दरवाढी झालेली आहे. आणि आमचा असा सीधा आरोप आहे जे पंप चालक आहेत त्यांच्यावर की हे कालाबाजारी करून सैन्यांनी भाव वाढवले आहे. कारण का यांच्याकडे जो पुराणा साठा होता तोच साठा हे आपल्या मनमानी नवीन रेटनं 90 रुपये 95 रेटनं विकत आहेत. म्हणून आम्ही इथे संविधान चौकावर धरणा आंदोलन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. यापुढे काय करणार हो मागणी पूर्ण नाही झाल्यावर? धरणा आंदोलन तर आता करत आहोत आपण, पुढं काय करणार? परंतु मागणी पुढे पूर्ण चक्का जाम रोडावर उतरू आम्ही, चक्का जामचं आमचं राहील. काय ना तुमचं? धरना आंदोलन आज यहाँ पे जो रखे भारतीय ऑटो रिक्शा कामगार संघ, मैं गुड्डू प्रमोद बिसेन महासचिव, अगर मांगे पूरी नहीं हुई तो यहाँ संविधान चौक पे धरना और ज़बरदस्त करेंगे हम लोग. शायद हो सकता है रास्ता रोको आंदोलन भी चालू कर सकते हैं कि हमारे आज जो रोटी रोटी छीन रही है सरकार कि गैस के रेट बढ़ रहे, LPG के रेट बढ़ रहे, CNG के रेट बढ़ रहे, इसका पहले से इंटीमेशन देते ही नहीं कि भैया गैस के रेट बढ़ने वाले. जैसा तुरंत बंद हो गया तो गैस के रेट बढ़ जाते. आज 56 रुपये लीटर की गैस 90 रुपये 95 रुपये लीटर, तो ये कि ऑटो वाला कैसा भरेगा उसको? आज उसके तो घर के पूरे वांदे हो गए. आज उसका दवाखाना है, घर की फैमिली है, तो एक काम करना चाहिए, ये सब चीज़ें बंद कर देने को होना कि भैया एक काम करो, पेट्रोल 70 रुपये लीटर कर देते, पेट्रोल में चलेंगे, ये CNG LPG का लपलच खत्म हो जाता. आज जो परेशानी ऑटो वालों को जा रही है उनके घर में, आज मेरे को बताओ LPG सिलेंडर नहीं मिल रहा, तो एक काम करना चाहिए, सिलेंडर गैस बंद करके लकड़ियाँ चालू कर देने को ना, उस पर सब्सिडी सरकार ने लगा देने को ना कि भैया तुमको लकड़ी आधे दाम में मिलेंगी. आज जब भी कुछ नया आता उसके ऊपर मुद्दा ही रखा जा रहा. हर साल नए नए मुद्दे आ रहे कि कुछ न कुछ परेशानी, जरा सा कुछ हुआ तो परेशानी ऑटो चालक, बेचारे गरीब लोगों को कुछ परेशानी जा रही. अभी ऑटो चालक तो इतने बड़े हैं नहीं कि उनके घर में इतना सीमित है कि साल 6 महीना बैठ के खा सके. उन्हें रोज़ कमाना है और रोज़ खाना है. इसीलिए मेरा गुजारिश है सरकार से कि इसके ऊपर में जल्द से जल्द ये उठाना चाहिए और इस मांग को पूरी करना चाहिए. जय श्री राम. संघाचा भारतीय ऑटो रिक्षा कामगार संघाचा भारतीय ऑटो रिक्षा कामगार संघाचा भारतीय ऑटो रिक्षा कामगार संघाचा जीवन भाऊ तायवाड़े आगे बढ़ो, जीवन भाऊ तायवाड़े आगे बढ़ो. गैस के भाव कम होना चाहिए, गैस के भाव कम होना चाहिए. आवाज दो, आवाज दो. भारतीय ऑटो रिक्षा कामगार संघाचा काय ना द्या अजून